लाडक्या बहिणींनो आणि लाडके भाऊ पण आहेत तिकडं, सर्व ज्येष्ठ युवा बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, लाडक्या बहिणींची जिकडे जातोय तिकडं अशीच गर्दी उसळते आहे. जिथे लाडक्या बहिणींची गर्दी तिथे विजय पक्का. ज्याच्या मागे लाडकी बहीण उभी आहे आणि उमेदवार पण लाडकी बहीणच आहे. इकडे पुढे आणि माझ्या लाडक्या बहिणींची ओवाळणी दर महिन्याला मिळते की नाही? आहे ना? काय अडचण असेल तर सांगा, ताबडतोब ऑन द स्पॉट डिसिजन होऊन जाईल. आणि म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमचा लाडका भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. वाडा नगरपंचायतीचा निकाल मला आजच दिसतोय. एवढ्या प्रचंड संख्येने आपण इथं उपस्थित आहात की उभी राहायला देखील जागा नाही. आणि एवढ्या सर्व लोकांनी ठरवलंय आणि एवढे सर्व लोक जेव्हा प्रचारात उतरतील त्या दिवशी 2 तारखेला धनुष्य बाणासमोरची बटन धडाधड धडाधड दाबली जातील. विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही. ती गाडी आनंद दिघे साहेबांची वाटतं, बरोबर ना? धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं प्रेम वाड्यावर होतं, बाळासाहेबांचं प्रेम होतं. इकडे आपले अशोक भाई पण होते, ते देखील त्यांच्या मुलाला पण उमेदवारी दिली आहे ना. आणि अशोक भाईंना देखील मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे शिवसेनेचे उमेदवार धनुष्यबाण हातात घेऊन उभे आहेत. हेमांगीताई पाटील या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. आणि आपले सर्व उमेदवार जे आहेत हे उमेदवार रवींद्र रमेश कामडी, अंकिता अल्पेश, सुगंधा भानुशाली, राजेश पालकर, राजकिरण पाटील, प्रमिला सागर पाटील, नमिता संदीप गणोरे कुठे गेले? त्यांचे सौभाग्यवती पण इच्छुक होते ना. या पुढे तुमचं अभिनंदन. तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही पक्षाचा आदेश मानून या ठिकाणी पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले. हे बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहेत. आणि म्हणून तुमच्या योगदानाची कदर शिवसेना ठेवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदे आपल्याला देतोय. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे, तुमचा लाडका भाऊ. आणि म्हणून या ठिकाणी संदीप गणोरे, संगीता वसावे, फिरोज शेख, रेश्मा गायकवाड, विशाखा पाटील, अजिंक्य अशोक पाटील, वंदना पुंडलिक सुतार, हे सगळे आपली टीम जी आहे ही आपल्या हेमांगी ताईंच्या बरोबर आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की या वाडा नगर पंचायतीवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. नगराध्यक्ष पदावर शिवसेनेची वाघीणच असेल अशा प्रकारचं मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि विश्वास देतो. खरं म्हणजे निलेश सांबरे यांची फक्त बहीण नाही, आता माझी देखील लाडकी बहीण आहे, आपल्या सगळ्यांची लाडकी बहीण आहे. आणि म्हणून ते पूर्णपणे या ठिकाणी जे निलेश सांबरे यांनी देखील केलेलं काम, शिवसेनेचं काम, हे प्रचंड जे वाड्यामध्ये शिवसेना हा शिवसेनेचा वाडा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून हा बालेकिल्ला अबाधित राखण्याचं काम तुम्ही सगळे करणार आहात. इथं माझ्या मुस्लिम भगिनी पण आहेत, तेही एक उमेदवार कोणीतरी आहे ना, त्यांच्यातला 2 उमेदवार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला देखील शुभेच्छा देतो, कारण आपला अजेंडा हा विकासाचा आहे, आपला अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे. आणि म्हणून डहाणू इथं किती तिरंगी लढत होते, दुरंगी होते, चौरंगी होते, याच्यावर लक्ष देऊ नका. वाड्यात फक्त एक रंगी निवडणूक आहे, तो रंग म्हणजे भगवा रंग आहे. आणि म्हणून डहाणू, पालघर, वाडा, जव्हार
हा सगळा पट्टा भगवामय झालेला आहे. मी आज सकाळपासून सगळीकडे फिरतोय. तसा या मातीचा गुणधर्म आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हा पालघर ठाणे जिल्हा पूर्वी एकच होता. हा पालघर आणि ठाणे पायाला भिंगरी लावून ते फिरलेत. गोर गरिबांना मदत करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपले उमेदवार किती आहेत? शिवसेनेचे 17 उमेदवार म्हणजे विरोधकांसाठी खतरा आहे आणि आपल्यासाठी विजयाची जत्रा आहे. आणि म्हणून 3 तारखेला आपल्याला फटाके फोडायचे आहेत ना? फोडणार ना फटाके? मग 2 तारखेला तुम्हाला धनुष्य बाणाची बटणं सगळी दाबावी लागतील. आणि म्हणून सकाळी पहिलं मतदान आपलं करून मग बाकी सर्व लोकांचं मतदारांना घेऊन जाणं आणि मतदान करून घेणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपला उमेदवार जिंकणारच आहे, पण रेकॉर्ड ब्रेक मताने जिंकला पाहिजे अशा प्रकारचा माहोल वाड्यामध्ये तुम्ही बनवलेला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. तुम्ही निश्चय केलेला आहे. खरं म्हणजे प्रकाश पाटील यांनी सांगितलं की आपण बरीचशी कामं केली आहेत. या ठिकाणी आणखी आपल्याला कामं करायची आहेत. आणि म्हणून लाडक्या बहिणी सत्तेत आल्यावर विकासाचा चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि आपण टेन्शन घ्यायचं नाही. कधी तुमचा एकनाथ शिंदे टेन्शन घेत नाही. दुसऱ्याला टेन्शन द्यायचं काम आपल्याला करायचं आहे. ते तुम्हाला करायचं आहे. तुमचं टेन्शन दुसऱ्याला आलं पाहिजे. अरे आता काय होणार? हे आमचे हेमांगी पाटील तर जिंकते, पूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी होतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी मुख्यमंत्री असताना या ठिकाणी जे काम महाराष्ट्रामध्ये केलं आपण पाहिलंय. 2.5 वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. वाडा नगरपंचायतीसाठी पाणी पुरवठा योजनेला 52 कोटी रुपये दिले. कारण नगर विकास खात्याकडे तो विभाग आहे आणि नगर विकास खातं हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. त्यामुळे पाण्यासाठी आपण दिले. पाणी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्या ठिकाणी त्याचबरोबर वाडा नगरपंचायतीसाठी अग्निशमनची गाडी असेल, अजून एक गाडी त्यांना मंजूर केली आहे. 4 कोटी रुपये मंजूर केले. स्मशानभूमीचं काम केलंय. अंतर्गत रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे. आणि म्हणून वाडा शहरात जवळजवळ सर्वच्या सर्व रस्ते झालेत की नाही? झालेत ना? मग नगर विकास खात्याने पैसे दिलेत. आणि म्हणून या सर्व रस्त्यांच्या रगत रोड लाईटचं काम लावल्यात. लाईटी नाही तर मी बोलत जायचो आणि लावल्यात. आणि म्हणून तलावाच्या सुशोभीकरण व खोलीकरणाकरता 4 कोटी रुपये मंजूर केलेत. तेही केले. वाडा शहरात वेगवेगळ्या ठिकाणी बेंचेस ओपन जिम साठी निधी मिळालाय. वाडा शहरातील मुस्लिम बांधवांच्या मोहल्ल्यातील अंतर्गत रस्ते कब्रस्तान झाले. वाडा शहरातील डम्पिंग ग्राउंड साठी भरीव निधी देण्यात आलेला आहे. आणि मी आपल्याला सांगतो यापुढे देखील आपल्याला जी काही आवश्यकता आहे या वाड्याच्या विकासासाठी त्याच्यामध्ये पैसे कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे. आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस लोक यायचे पत्र घेऊन विकासाच्या कामांसाठी. मी ताबडतोब पत्रावर सही करायचो. मुख्यमंत्री सहायता निधी मी ताबडतोब सही करायचो. मला वाटतं जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा मुख्यमंत्री अजून कुणी पाहिला नसेल. कारण गर्दीमध्ये मी जेव्हा असायचो तेव्हा पत्र घेऊन यायचे लोक. मुख्यमंत्री सहायता निधी म्हणायचे ऑपरेशन साठी पेशंट हॉस्पिटलला आहे, सही पाहिजे. मी बोललो अरे थांब मला गाडीत बसू दे. एवढं बोलायच्या अगोदर तो वनवा पाठ करायचा आणि पाठीवर ठेवा म्हणायचा आणि सही करून घ्यायचा. अशा सह्या केल्या आपण. 450 कोटी मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले. 70,000 लोकांचे प्राण आपण वाचवले. मी उदाहरण देतो. त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारीचा कार्यक्रम होता. व्यासपीठावर मी उभा बसलो होतो. एक मुलगी आली. तिच्या हातामध्ये एवढं छोटं बाळ होतं. ती म्हणाली ये दुआ है. मला वाटलं काय प्रॉब्लेम आहे. मी मराठीत बोलत होतो, ती हिंदीत बोलत होती. बोले इसका नाम दुआ है.
बोले क्या हुआ? बोले ऐसा हुआ है कि ये आपने इसके ऑपरेशन के लिए 3 लाख रुपए दिए, इसलिए इसका ऑपरेशन हुआ और इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रखा है. कोण आलं, कधी आलं? ती मुस्लिम मुलगी होती. काय आपण बघतो कोणा, जीव वाचवण्याचं काम आपण करतो. ते तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. म्हणून जिथे जातोय तिथे लाडक्या बहिणी हसत मुखाने स्वागत करतायत, लाडके भाऊ स्वागत करतायत, ज्येष्ठ स्वागत करतायत, युवा स्वागत करतात. पैसे किती कमवले, प्रॉपर्ट्या किती घेतल्या, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे तुमच्या एकनाथ शिंदेने पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या, रस्त्यांची कामं केली, विकासाची कामं केली आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. लाडक्या बहिणी इकडे आहेत, त्यांनी मला सांगितलं आमचं सुरू आहे. कधी आणि मी जोपर्यंत आहे तुमचा लाडका भाऊ तोपर्यंत तुमचं लाडकी बहीण योजना बंद नाही होणार, बिलकुल बंद होणार नाही, मी आधीच सांगितले तुम्हाला. आणि म्हणून अशा लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. त्या ठिकाणी ज्येष्ठांसाठी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या, कष्टकऱ्यांसाठी केल्या, सर्व समाजासाठी आपण योजना केल्या. आणि म्हणूनच मला एवढंच सांगायचं आहे की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून काम केलं, पायाला भिंगरी लावून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरला आणि योजना केल्या, विकास केला. म्हणून त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला 232 जागा मिळाल्या. 232 जागा कामाची पोचपावती लोकांनी दिली. आणि तुमच्या शिवसेनेला 80 जागा लढवून 60 जागा आपण जिंकलो. रेकॉर्ड ब्रेक मतांनी लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिला. आणि म्हणून महाराष्ट्राने आपल्या शिवसेनेला स्वीकार. Gift your family more than land. Gift a legacy. Own your villa plot at Rustomjee Bellevue from 68 lakhs with festive benefits of 10% saving, 2080 plan, 7 night retreats with your family every year. It's not just land, it's land by Rustomjee. फेसबुक लाईव्ह चालत नाही, फेस टू फेस लोकांना पाहिजे. आणि म्हणून ते काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलंय. जिथं आपत्ती तिथं शिवसेना, जिथे संकट तिथं तुमचा हा एकनाथ शिंदे समीकरण महाराष्ट्राने पाहिलंय, महाराष्ट्राने पाहिलंय. आणि म्हणूनच लोकप्रियता काय असते हे लोकांनी मला दाखवून दिलंय. कामाचं चीज काय असतं हे लोकांनी दाखवून दिलंय. 24/7 काम करणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. मग महापूर असू द्या, पूर असू द्या, इर्षाळवाडीची घटना असू द्या, पहलगाम मधला हल्ला असू द्या, त्यांना मदत असू द्या, कुठेही काही होऊ द्या. उत्तराखंड मध्ये पूर असू द्या, या ठिकाणी केरळ मध्ये पूर आला, तिथेही आपले लोक गेले. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विकास हा महत्वाचा आहे. आणि म्हणून विकास करणं, डेव्हलपमेंट करणं हेच आपलं काम आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, या आदिवासी भाग आहे, आश्रम शाळांचा दर्जा सुधारतोय, या ठिकाणी स्वयं योजना आपण राबवतोय. एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू शकत नाही, यासाठी देखील आपलं सरकार वचनबद्ध आहे. आश्रम शाळांचं डिजिटायझेशन आपण केलंय. राणी दुर्गावती सक्षमीकरण योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख आदिवासी महिलांना 50,000 ते 1.5 लाखापर्यंत मदत झाली आहे. आणि म्हणून नगर पंचायतीच्या माध्यमातून देखील आपल्याला इथं विकास करायचा आहे. आणि म्हणून नगर पंचायत कशी असावी तर वाड्यासारखी असावी, अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला तयार करायचं आहे. असं आदर्श काम आपल्याला तयार करायचं आहे. आणि म्हणून वाडा शहर नाही तर संपूर्ण तालुक्याला आपल्याला आदर्श तालुक्याचा विकास करायचा आहे. आणि म्हणून एक वाडा विकासाचं एक आदर्श मॉडेल तयार करा. इथं नगराध्यक्ष आणि नगरसेवक शिवसेनेचा असला की विकासाचा वेग कोणी रोखू शकत नाही. शिवसेना ही वाड्याच्या विकासाची गॅरंटी ठरेल, अशा प्रकारचा शब्द मी आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो, धनुष्यबाणाचं बटन दाबायचं
आणि विकासाची पाईपलाईन सुरू करायची. आपला नेम चुकता कामा नये. बाण कुठं लागतो बरोबर निशाण्यावर. ते काम तुम्हाला 2 तारखेला करायचं आहे. आणि म्हणून पुढच्या 15 दिवस 10 दिवस एकच आपल्याला काम करायचं आहे की एका हातात भगवा दुसऱ्या हातात धनुष्यबाण घेऊन आपल्याला प्रचार करायचा आहे. धनुष्यबाण ही तुमची निशाणी आहे. आणि म्हणून धनुष्यबाण या ठिकाणी या येणाऱ्या 2 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपला निशाणी धनुष्यबाण आहे. या ठिकाणी वाड्यात झालेली करवाढ जी आहे, मला प्रकाश पाटील म्हणाले करवाढ झालेली कमी करून देण्यात येईल. मी सांगतो नगर विकास विभागाच्या माध्यमातून ती करवाढ देखील कमी होईल. कारण शेवटी लोकांना परवडलं पाहिजे. सर्वसामान्यांचं सरकार आहे. घरकुल योजनेसाठी मंजुरी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल ही देखील मागणी आहे. ते देखील केलं जाईल. इंडोर गेमसाठी क्रीडांगण व जलतरण तलाव या ठिकाणी ते नगर विकास खात्याकडेच आहे. त्यामुळे नगर विकास खातं माझ्याकडेच आहे. त्यामुळे चिंता करू नका. वाडा तलावाचं सुशोभीकरण पण करायचं आहे. आणि त्यासाठी किती पैसे लागणार आहे? किती लागतील? 4 कोटी दिले. अरे हा प्रकाश तर सांगतच नाही काय दिले नाही म्हणतो. अजून त्यांना 20 कोटी हवेत. बिलकुल मी सांगतो वाडा शहरातले लोक हे आपले मुलं असतील, तरुण असतील, युवा असतील, माझ्या लाडक्या बहिणी असतील, भाऊ असतील, ज्येष्ठ असतील, या सगळ्यांना या ठिकाणी विरंगुळा म्हणून हे सगळे जे काही स्थळ आहेत ती विकास झाला पाहिजे. यासाठी कुठेही पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी या ठिकाणी देऊ इच्छितो. पण तुम्हाला मी एवढंच सांगतो, आता सगळेजण एकजुटीने जसे लागले 2 तारखेपर्यंत आपण बिलकुल हेच कायम ठेवा. इथं आपल्याला श्रमजीवी संघटनेने पण पाठिंबा दिलाय. विवेक पंडित भाऊंनी त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे दिलीप मुकुंद पाटील यांचा देखील प्रवेश, अमित रोडगे यांचा देखील प्रवेश, निलेश चव्हाण यांचा देखील प्रवेश, बरोबर आहे ना रे? नैना नरेश चौधरी या ठिकाणी उबाटा, विशाखा पाटील काँग्रेस, सचिन पस्ते या ठिकाणी पालघर जिल्हाध्यक्ष. काँग्रेस आणि उबाटा मधले प्रवेश या ठिकाणी होत आहेत. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. मनापासून आपल्याला अभिनंदन आपलं करतो, शुभेच्छा देतो. आणि आपल्या मित्रपक्षाचा भाजपचा प्रवेश घ्यायचा नाही. हे आचारसंहिता आपल्यामध्ये घालून घ्या. आणि म्हणून जे विरोधक आहेत त्यांचा सुपडा साफ करून टाका. आणि या ठिकाणी बिलकुल या येणाऱ्या 2 तारखेला सगळं बाजूला ठेवा. गुलाल उधळायचा आहे विजयाचा, हे लक्षात घ्या. 3 तारखेला एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करा. हा एकनाथ शिंदे तुमच्या जल्लोषात सामील व्हायला आल्याशिवाय राहणार नाही हे देखील सांगतो. आणि आतापासून कामाला लागा. निर्धार करा शिवसेना मजबूत करण्याचा, निर्धार करा शिवसेनेचा विचार जपण्याचा, निर्धार करा या पालघरच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा, आणि निर्धार करा वाड्याच्या विजयाचा आणि शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.